ओके. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. या दुसऱ्या टॉपिकमध्ये कंपनीच्या स्थापनेसंदर्भात ज्या 4 अवस्था आहेत, त्या 4 अवस्था कोणत्या आहेत? हे अभ्यासण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्यापैकी पहिली अवस्था होती प्रवर्तनावस्था आणि दुसरी अवस्था होती नोंदणी अवस्था. या दोनही अवस्था आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आज आपल्याला तिसरी आणि चौथी अवस्था जी आहे, त्या 2 अवस्था शिकायच्या आहेत. त्यामध्ये तिसरी अवस्था आहे अश्विनी सहाने. बेटा आवाज येतोय? ठीक आहे. तिसरी अवस्था आहे किमान भांडवल उभारणी अवस्था. त्याला मिनिमम कॅपिटल सबस्क्रिप्शन स्टेज असं त्या ठिकाणी म्हटलंय किंवा कॅपिटल रेजिंग संदर्भातली स्टेज आहे. राहणे जयश्री काय अपेक्षित आहे? तू का हा हँड रेज केला बेटा? डिस्टर्ब का करतेस तू? येस. ठीक आहे. तर किमान भांडवल उभारणीच्या अवस्थेमध्ये कंपनीसाठी आवश्यक असलेलं भांडवल उपलब्ध करण्याचा किंवा उभारण्याचा प्रयत्न प्रवर्तकांचा त्या ठिकाणी असतो. मुळातच कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे झालेली असते. कंपनीच्या नावाला सुद्धा नावाची सुद्धा नोंदणी करून घेतलेली असते. या ठिकाणी खाजगी कंपनीला प्रवर्तनावस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ करता येतो. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र तिसरी अवस्था जी आहे भांडवल उभारणीची अवस्था ती हाती घ्यावी लागते. त्यानंतर चौथी अवस्था पूर्ण करावी लागते तरच व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. तर किमान भांडवल उभारणीच्या अवस्थेमध्ये कंपनीला किंवा प्रवर्तकांना कोणती कामे करावी लागतात त्या कामांचा या ठिकाणी अभ्यास आज आपण करणार आहोत. नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बघा दुसऱ्या अवस्थेमध्ये नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तकांना कंपनीसाठी भांडवल उभारणीचे काम हाती घ्यावे लागते. या भांडवल उभारणीच्या कार्यांमध्ये प्रामुख्याने पुढील कार्यांचा समावेश होतो. तर पहिलं कार्य आहे प्रथम संचालकांची सभा बोलावणे. प्रथम संचालक कंपनीच्या आयुष्यातले पहिले संचालक त्याला प्रथम संचालक असं म्हटलेलं आहे. प्रथम संचालक म्हणजे पहिल्यांदा संचालकांची सभा बोलायची असं नाही. कंपनीचे जे प्रथम संचालक असतात आणि कुणाला म्हणायचे कंपनीचे प्रथम संचालक? ज्यांनी घटनापत्रकावर संचालक या नात्याने सह्या केलेल्या असतात त्यांना प्रथम संचालक म्हणायचंय. आणि ते प्रथम संचालक म्हणून कुठपर्यंत पदावर राहू शकतात? जोपर्यंत कंपनीची सर्वसाधारण सभा पहिली सभा जोपर्यंत घेतली जात नाही आणि संचालक मंडळाची निवड त्या सभेत केली जात नाही तोपर्यंत कंपनीचे प्रथम संचालक हे कंपनीचं कामकाज किंवा व्यवस्थापन त्या ठिकाणी पाहत असतात. म्हणून त्यांना कंपनीचे प्रथम संचालक असं म्हटलंय. सगळ्यात सोपी बाब लक्षात ठेवण्यासाठी प्रथम संचालक कोणाला म्हणायचे? तर जे कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करतात असे संचालक कंपनीचे प्रथम संचालक. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तक कंपनीच्या संचालकांची सभा बोलवतात. ज्यांनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या आहेत अशा संचालकांची. या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षाची नियुक्ती करणे, चिटणीसाची नेमणूक करणे, कंपनीसाठी बँकर्सची नियुक्ती करणे, कायदेशीर सल्लागार नियुक्त करणे, हिसेब तपासणीसाची नेमणूक करणे, प्रारंभिक करारांना मान्यता देणे आणि भाग विमेकऱ्यांशी केलेल्या करारांना मान्यता देणे इत्यादी स्वरूपाची कामे या प्रथम संचालकांच्या सभेमध्ये केली जातात. या सभेत माहिती पत्रकाच्या कच्च्या मसुद्यावर चर्चा करून माहिती पत्रकाच्या कच्च्या मसुद्याला मान्यता सुद्धा दिली जाते. माहिती पत्रकाचा कच्चा मसुदा कशासाठी तयार केला जातो? भांडवल उभारणीसाठी जनतेला आवाहन करायचं आहे सार्वजनिक जनतेला जाहीरपणे आवाहन करायचं आहे. तर त्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागतं आणि मग प्रथम संचालकांच्या सभेमध्ये माहिती पत्रकाच्या कच्च्या मसुद्यावर चर्चा करून माहिती पत्रकाच्या मसुद्यास मान्यता दिली जाते. दुसरं कार्य आहे माहिती पत्रक प्रसिद्ध करणे. आता हे मी सांगायला नको माहिती पत्रक कशासाठी प्रसिद्ध केलं जातं? माहिती पत्रकाद्वारे जनतेला आवाहन करून भागांची खरेदी करण्यासंदर्भात आवाहन त्या ठिकाणी केलं जातं किंवा सांगितलं जातं म्हणून माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागतं. तर प्रथम संचालकांच्या सभेमध्ये माहिती पत्रकाच्या मसुद्याला मान्यता मिळाल्यानंतर संचालकांनी त्यावर सह्या कराव्या लागतात.
त्यानंतर ते माहितीपत्रक छापून प्रसिद्ध केलं जातं आणि प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावी लागते आणि या माहितीपत्रकाच्या प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर, प्रत्येक कॉपीवर प्रसिद्धीची तारीख लिहावी लागते. प्रसिद्धीची तारीख कशासाठी? तर कोणत्या तारखेला माहितीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे? भागांची विक्री किती तारखेपर्यंत सुरू असणार आहे? टार्गेटेड डेट म्हणतो आपण त्याला. किती काळपर्यंत लोकांनी भागासाठी अर्ज करायचा आहे, हे त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं असतं आणि म्हणून माहिती पत्रकावर प्रसिद्धीची तारीख नमूद करावी लागते. कारण भाग खरेदी करण्यासाठी जनतेला विशिष्ट अशी मुदत त्या ठिकाणी देणे अपेक्षित असते. नंतर तिसरं कार्य आहे भाग बाजारात भागांची नोंद करणे. भाग बाजारात कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीची सोय उपलब्ध करून घ्यायची असेल, तर त्यासाठी भाग बाजार अधिकाऱ्याकडे भागांच्या नोंदणीसाठी अर्ज करून त्या संबंधीची माहिती कंपनीच्या माहितीपत्रकात दिली जाते. बघा, भाग बाजारात भागांची नोंद करणे. भाग बाजार अधिकाऱ्याकडे त्या संदर्भातला अर्ज संचालक मंडळाला करावा लागतो. कशासाठी? की भाग बाजारामार्फत कंपनीच्या भागांची खरेदी विक्री केली जावी. कंपनी स्वतंत्रपणे भागांच्या खरेदी विक्रीचं काम करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही किंवा पुरेसा वेळ भागांच्या विक्रीसाठी देऊ शकणार नाही कंपनीचे व्यवस्थापन. यासाठी हे काम कोणाकडे दिलं जातं? भाग बाजाराकडे दिलं जातं. पण त्यासाठी काय करावं लागतं? भाग बाजाराकडे किंवा भाग बाजार अधिकाऱ्याकडे भागांच्या नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. आणि भाग बाजार अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर ते भाग बाजारातून खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होतात. आणि भाग बाजार अधिकाऱ्याकडे किंवा भाग बाजारात जेव्हा नोंदणी होते भागांची, तेव्हा अशा भागांना लिस्टेड शेअर्स, भाग बाजारात नोंदवलेले शेअर्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि असे भाग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्या माहिती पत्रकातून प्रसिद्ध केली जाते. नंतर भाग वाटपासाठी लोकांकडून अर्ज स्वीकारणे. बघा, माहिती पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर माहिती पत्रकाला प्रतिसाद म्हणून जनता काय करते? माहिती पत्रकासोबत किंवा माहिती पत्रकाच्या प्रतीसोबत जो भाग अर्ज जोडलेला असतो, तो इच्छुक गुंतवणूकदार काय करतात? भाग अर्ज जो आहे तो भाग अर्ज भरून कंपनीच्या कार्यालयात अथवा बँकर्सकडे जमा करतात. बँकर्स म्हणजे कोण? की संचालक मंडळाने जो बँकर्सशी करार केला होता, काय? भाग अर्ज सोबतची रक्कम त्या बँकेमध्ये जमा करण्यासाठीचं स्वतंत्र अकाउंट बँकेमध्ये जमा केलं असतं, तयार केलेलं असतं आणि त्या अकाउंटमध्ये भाग अर्जाची रक्कम भरण्याचं कबूल केलं असेल, करार केला असेल, तर बँकेकडे सुद्धा अर्ज दाखल करता येतो. म्हणजे भाग अर्ज हा कंपनीच्या कार्यालयातच दाखल केला पाहिजे असं काही बंधन नाही. ज्या बँकेशी कंपनीने करार केलेला आहे, त्या बँकेकडे सुद्धा भाग अर्ज जमा करता येतो. कारण कंपनी काय करते? आपल्या वतीने बँकेशी करार करते आणि भाग अर्ज जमा करण्याची विनंती करते. सोबत भाग अर्ज रक्कम देखील भरली जाते. बँकेला मिळालेले अर्ज कंपनीच्या कार्यालयात पाठवले जातात व सोबत हिशेब देखील पाठवला जातो. म्हणजे माहिती पत्रकाला प्रतिसाद म्हणून लोकांनी जर भाग अर्ज भरले आणि त्यासोबतची भाग अर्ज रक्कम म्हणतो आपण त्याला, बँकेकडे भरली, तर बँक अशी रक्कम आणि जमा झालेले अर्ज अशा रकमेचा हिशेब आणि जमा झालेले अर्ज कंपनीकडे पाठवते. त्यानंतर भाग वाटप. माहिती पत्रकाला प्रतिसाद म्हणून ज्या गुंतवणूकदारांनी भाग अर्ज भरलेला आहे, त्यासोबतची भाग अर्ज रक्कम कंपनीकडे किंवा बँकेत भरलेली आहे. त्या संदर्भातली भाग अर्ज करण्याची तारीख, अंतिम तारीख म्हणूयात, संपल्यानंतर संचालक भाग वाटपाचे काम हाती घेतात. माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या किमान भांडवलाची अट बघा. भाग विक्रीस काढल्यानंतर समजा मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलंय, 1,00,000 रुपयांचे भाग विक्रीला काढलेले आहेत. त्यापैकी 1,00,000 रकमेपैकी भाग अर्जासोबत किंवा किमान भांडवल म्हणून किती रक्कम जमा होणं अपेक्षित आहे, ते ठरवलेलं असतं. फॉर एक्झाम्पल 1,00,000 पैकी 1,00,000च्या भागांवर 10,000 रुपये किमान भांडवल जमा व्हावं भागांच्या विक्रीतून, त्याला किमान भांडवलाची अट असं म्हटलं जातं. समजा 1,00,000 रुपयाचे भाग विकलेले आहेत आणि 10,000 सुद्धा
जमा होत नसतील, तर किमान भांडवलाची अट पूर्ण होत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून कंपनीला किमान भांडवलाची अट त्या ठिकाणी पूर्ण करता येणं अपेक्षित असतं. माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या किमान भांडवलाची अट पूर्ण करण्याइतके अर्ज कंपनीकडे असल्यास किंवा आल्यास संचालक भाग वाटपाचे काम सुरू करण्याचे आदेश चिटणीसाला देतात. भाग वाटपासाठी आलेल्या सर्व अर्जांची तपासणी पूर्ण झाल्यावर संचालक मंडळाची सभा भरवली जाते आणि या सभेमध्ये अर्जदारांना भाग वाटप करण्याविषयीचा जो ठराव आहे तो ठराव मंजूर केला जातो. अशा रीतीने भाग वाटपाचा ठराव मंजूर केल्यानंतर कंपनीच्या भांडवल उभारणीसाठीचं जे प्रमुख काम आहे ते पूर्ण झालं असं त्या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर ज्या कंपन्यांना भाग भांडवल असते त्यांना व्यापार सुरू करण्यासाठी किंवा कर्ज काढण्याचे अधिकार पूर्ण करण्यासाठी पुढील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. बघा, भाग भांडवल असणाऱ्या कंपन्या त्यांनी व्यापार सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे? कर्ज काढायचं असेल किंवा भाग भांडवल जमा करायचं असेल तर पहिलं अ, पहिली अट जी आहे ती या ठिकाणी सांगितली आहे. सार्वजनिक कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांनी किमान ₹5,00,000चे भाग खरेदी करण्याचा करार करून त्याची रक्कम त्याने भरलेली आहे याबद्दलचे ठराविक नमुन्यामधील प्रमाणपत्र. बघा, भांडवल उभारणी करत असताना जे संचालक असतात, त्या संचालकांनी स्वतः कंपनीचे भाग खरेदी करावयाचे असतात. त्या भागांना संचालकांचे पात्रता भाग असं म्हणतात. हे लक्षात घ्या. म्हणजे संचालकांनी किती रकमेचे भाग खरेदी करावेत सार्वजनिक कंपनीसाठी? बघा, इथे सार्वजनिक कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणारे सभासद त्यांनी ₹5,00,000चे भाग खरेदी करण्याचा करार करून त्याची रक्कम भरलेली आहे. म्हणजे पात्रता भाग. संचालकाला संचालक या पदावर राहायचं असेल, तर त्याने पात्रता भाग खरेदी केले पाहिजेत. अशा आशयाचं पत्र त्याने सारखे-सारखे रोल नंबर्स नोट करू नका. किंवा त्याबद्दलचं प्रमाणपत्र त्याने नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवणं अपेक्षित आहे. आणि खाजगी कंपनीसाठी ही अट किती आहे? खाजगी कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या संचालकाने किमान 1,00,000चे भाग खरेदी करण्याचा करार करून ती रक्कम कंपनीकडे भरली पाहिजे. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या संचालकांसाठी किती लाख रुपयांचे पात्रता भाग खरेदी केले पाहिजेत? ₹5,00,000चे पात्रता भाग खरेदी केले पाहिजेत. आणि खाजगी कंपनीच्या संचालकांनी ₹1,00,000 या रकमेचे पात्रता भाग खरेदी केले पाहिजेत. नंतर कलम 12 पोटकलम 2 मध्ये दर्शवल्याप्रमाणे कंपनीच्या नोंदवलेल्या कार्याची तपासणी करण्यात आली आहे, अशा आशयाची कंपनीकडून नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती देणे. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकामध्ये अ आणि ब म्हटलं होतं. अ पार्ट होता पहिल्या क्रमांकामध्ये पात्रता भाग सार्वजनिक आणि कंपनीच्या संचालकांसाठी आणि नंतर कंपनीच्या नोंदणी कार्यालयासंदर्भात सगळी कार्यालयासंदर्भातली संपूर्ण अ, कार्यवाही पूर्ण केली आहे असं पत्र. त्यानंतर अरे बाळांनो, तुम्ही डिस्टर्ब करू नका मला आता. लेक्चर सुरू आहे. मला बघावं लागतं कुणी काय म्हटलेलं आहे ते चॅट बॉक्समध्ये. हं. दुसरी अट आहे त्या संदर्भातली कलम 11 मधील तरतुदींचा भंग केल्यास दोषी ठरवण्यात आलेल्या घटकांना दंड करण्याची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कंपनी दोषी असल्यास दोषी ठरल्यापासून प्रत्येक दिवसाला ₹5,000 तसेच प्रत्येक अधिकाऱ्याला ₹10,000 आपलं 1,000 दंड करण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला असतो. म्हणजे अ, कंपनीची नोंदणी झाल्यानंतर भांडवल उभारणी संदर्भात जे काही अधिकारी दोषी आढळतील, अशा लोकांना प्रत्येक व्यक्तीला ₹1,000 दंड किंवा कंपनीला दिवसाला ₹5,000 इतका दंड करण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला असतो. तिसरी अट आहे, वरील मुद्दा क्रमांक 1 मधील अ व ब. अ व ब काय आहे? अ आहे पात्रता भाग आणि ब काय आहे? कार्यालयासंदर्भातील सर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत. संबंधितांनी कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर कंपनीच्या स्थापनेपासून 180 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आहे. जर संचालकांनी पात्रता भाग खरेदी केले नाहीत किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्याविषयीची कार्यवाही पूर्ण केली नाही, तर संचालक कंपनीची नोंदणी दुसऱ्या अवस्थेत जी झालेली आहे, ती नोंदणी रद्द रद्द करण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला असतो.
180 दिवसांच्या आत. 180 दिवस म्हणजे काय? 6 महिने. जर संचालकांनी पात्रता भाग खरेदी केले नाही, नोंद अशा प्रसंगी कंपनीची नोंदणी झालेली असताना देखील नोंदणी अधिकारी त्या कंपनीची नोंदणी रद्द करू शकतो. जर कंपनीची नोंदणी रद्द करण्यात आली, तर नोंदणी अधिकारी संबंधित कंपनीचे नाव नोंदणी झालेल्या रजिस्टरमधून कमी करू शकतो. जर कंपनीची नोंदणी रद्द केली, तर त्याचा परिणाम म्हणून काय होतोय? कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जे नाव नोंदणी रजिस्टरमध्ये लिहिलेलं असतं कंपनीचं, म्हणजे नोंदणी ज्या क्रमांकाने झालेली आहे, त्या वरून त्या कंपनीचं नाव हटविलं जातं, रद्द केलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनीला जे भांडवल उभं करायचं आहे, त्या संदर्भातली कामं अ, कंपनीच्या प्रवर्तकांनी करणं अपेक्षित आहे. तर त्यामध्ये आपण पाहिलंय कोणकोणती कामं प्रामुख्याने करावी लागतात. किमान भांडवल उभारणी अवस्थेमध्ये प्रथम संचालकांची सभा बोलावली जाते. त्यामध्ये अनेक करार केले जातात आणि या सभेमध्येच कंपनीच्या भांडवल उभारणीसाठी जे माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं आहे, त्याच्या कच्च्या मसुद्यावर चर्चा करून त्या कच्च्या मसुद्याला मान्यता दिली जाते. नंतर माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं आणि प्रत्येक माहितीपत्रकावर प्रसिद्धीची तारीख दिली जाते. तारीख कशासाठी मी सांगितलंय, तर या तारखेपासून भाग विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि या तारखेपर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत, यासाठी ती तारीख त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. भाग बाजारात भागांची नोंद करणे. कंपनीच्या वतीने भागांची खरेदी विक्री जर भाग बाजारामार्फत करायची असेल, तर त्यासाठी भाग बाजार अधिकाऱ्याकडे अर्ज करून भागांची नोंद भाग बाजारात केली जाते. याला लिस्टेड शेअर्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि जर भाग खरेदीसाठी भाग बाजारातून उपलब्ध करून दिलेले असतील, तर तशी माहितीपत्रकातून गुंतवणूकदारांना द्यावी लागते. त्यानंतर भाग वाटपासाठी लोकांकडून अर्ज स्वीकारणे आणि त्यासाठी ज्या बँका आहेत, या बँकांकडे किंवा कंपनीच्या कार्यालयात भाग अर्ज आणि त्यावरील रक्कम जी आहे, भाग अर्ज रक्कम स्वीकारली जाते. त्यानंतर भाग वाटप. ज्या भाग अर्जदारांनी कंपनीकडे अर्ज केलेला आहे, त्या अर्जदारांना किमान भांडवलाची अट पूर्ण झाल्यानंतरच भाग वाटप केलं जातं किंवा भाग वाटपाविषयीचं काम संचालक मंडळ चिटणीसाकडून पूर्ण करू शकतं आणि त्यानंतरच त्याविषयीचा भाग वाटपाचा ठराव संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर केला जातो. तर अशा प्रकारे अनेक कामं भांडवल उभारणी संदर्भातले जे आहेत ते संचालक मंडळाच्या सभांमध्ये पूर्ण केली जातात. त्यानंतर चौथी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. चौथा टप्पा सर्टिफिकेट टू कमेन्स बिझनेस स्टेट. म्हणजे व्यवसायाला प्रारंभ करायचा आहे, भांडवल उभारणी झालेली आहे आणि मग व्यवसाय केव्हा सुरू केला जाऊ शकतो, तर त्या संदर्भात काही माहिती, प्रारंभिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर व्यवसाय प्रारंभ दाखला ही शेवटची स्टेज कंपनीच्या स्थापनेच्या किंवा निर्मितीच्या प्रक्रियेमधली. भागवाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर बघा, म्हणजे भांडवल उभारणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपनी कायद्यातील कलम 11 मधील अटींचे पालन कंपनीला करावे लागते. तर त्या अटी कोणत्या आहेत? कलम 11 मधील ज्या अटी आहेत, त्या अटी आपण आता बघतोय. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यासाठी पहिली अट आहे, माहिती पत्रकात जाहीर केल्याप्रमाणे किमान भांडवल गोळा झाले असले पाहिजे. बघा, माहिती पत्रकात जेव्हा सांगितलं होतं की किमान भांडवल किती असावं, तर त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी अचूकपणे देणं अपेक्षित आहे. माहिती पत्रकात जाहीर केल्याप्रमाणे किमान भांडवलाची रक्कम, त्याला दुसऱ्या शब्दामध्ये किमान अभिधानाची रक्कम असं देखील म्हटलं जातं. तर ते भांडवल जे आहे ते गोळा झालं पाहिजे, ही पहिली अट व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यासाठी. नंतर सर्व संचालकांनी पात्रता भाग खरेदी केले असले पाहिजेत व त्यावरील रक्कम सुद्धा भरलेली असली पाहिजे. बघ, तो मागचा जो क्रमांक 1 आणि त्याच्यामध्ये अ आणि ब क्रमांक होते ना, त्यामधला अ क्रमांक की संचालकांनी पात्रता भागांची खरेदी केली पाहिजे. सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना किती रकमेची पात्रता भाग खरेदी करणं अपेक्षित आहे? रुपये 5,00,000 आणि खाजगी कंपनीसाठी रुपये 1,00,000. त्यानंतर तिसरी अट आहे किंवा कलम 11 मधली तिसरी अट म्हणूयात.
भाग बाजारात भागांच्या नोंदणीसाठी अर्ज न केल्याने किंवा भाग बाजारातून परवानगी न मिळाल्याने अर्जदारांना पैसे परत करण्याची वेळ कंपनीवर येता कामा नये. म्हणजे कंपनी भागांच्या नोंदणीसाठी अपयशी होता कामा नये. कुठे नोंदणी करायची होती? भाग बाजारामध्ये किंवा भाग बाजाराकडून परवानगी जर मिळाली नाही भागांच्या खरेदी विक्रीसाठी, तर अर्जदारांना पैसे परत करण्याची वेळ येणार नाही किंवा आलेली नाही, ही बाब त्या ठिकाणी आवर्जून पाहणं अपेक्षित असतं. चौथी अट आहे, वरील प्रमाणे अटींचे पालन करण्यात आले आहे, यासाठी कंपनीचे संचालक अथवा चिटणीस यांना नमुना 20 अ मध्ये प्रतिज्ञापत्र भरून तसेच कायदेशीर निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केले पाहिजे. म्हणजे वरील सर्व अटींची पूर्तता केलेली आहे, याविषयीचं प्रतिज्ञापत्र चिटणीसाने किंवा संचालकांनी नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये दाखल केलं पाहिजे. त्यानंतर वरील निवेदन मिळाल्यानंतर नोंदणी अधिकारी सर्व कायदेशीर अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेतो व कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला म्हणजे व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, याबद्दलची खात्री करून घेऊन तसा दाखला आपल्या सही शिक्क्यानिशी तयार करतो व तो कंपनीकडे पाठवून देतो. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याच्या तारखेपासून संबंधित सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे जोपर्यंत व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही, तोपर्यंत कंपनी आपला सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. आणि ज्या तारखेला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळालेला आहे किंवा त्या व्यवसाय प्रारंभ दाखल्यावर जी तारीख आहे, त्या तारखेपासून प्रत्येक सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. मात्र कंपनीने घटनापत्रक, नियमावली व माहितीपत्रक इत्यादी महत्वाची दस्तऐवजे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केल्यापासून 100 दिवसांच्या आत कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. समजा ज्या तारखेला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळालेला आहे, XYZ ही तारीख असेल, त्या तारखेला कंपनी व्यवसाय सुरू करू शकली नाही, तरी देखील व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यापासून कंपनी 180 दिवसांच्या आत म्हणजे 6 महिन्यांच्या आत आपला व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे असं काही बंधनकारक नाही, की व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाला म्हणजे आता लगेचच व्यवसायाला सुरुवात झाली पाहिजे. कारण कंपनी नव्याने जर असेल, तर कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी विलंब होतो. काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये विलंब होतो आणि त्यामुळे ही अट जी आहे, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. इथे पुढे म्हटलेलं आहे, की कंपनी कायद्यातील कलम 11 नुसार म्हणजे ज्या अटी पाहिल्यात आपण बघा, ह्या अटी पाहिल्यात. 4 अटी आहेत. पहिली अट काय होती? किमान भांडवल. दुसरी अट होती पात्रता भाग. तिसरी अट संचालकांनी जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे कोणत्याही सबबीवर परत करण्याची संचालकांवर वेळ आलेली नाहीये आणि या सर्व अटींचं पालन केलेलं आहे असं नमुना 20 अ मधलं प्रतिज्ञापत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे भरून दिलेलं आहे. अशा वेळेला अशा अटींची पूर्तता केली तर निश्चितपणे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यासाठीच्या अटी पूर्ण झाल्यात असं म्हटलंय. कलम 11 अनुसार कंपनीतील गुंतवणूकदारांनी आपल्या प्रतिभूती म्हणजे काय? त्याला सिक्युरिटीज असं म्हटलं तर भाग आणि कर्जरोखे. प्रतिभूती म्हणजे काय? त्याचा अर्थ भाग आणि कर्जरोखे असा होतो. म्हणजेच भागांचे मूल्य कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. बघा, कंपनीतील गुंतवणूकदारांनी आपल्या भागांचे मूल्य कंपनीकडे जमा करणे, मूल्य म्हणजे किंमत, कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम नोंदणी अधिकाऱ्याकडे दस्तऐवज सादर करण्यापूर्वीच भरणे आवश्यक आहे. बघा, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याच्या अगोदरच ही सर्व रक्कम भागांवरची गुंतवणूकदारांनी कंपनीकडे भरलेली असणं अपेक्षित आहे. म्हणजे ती रक्कम जमा आहे अशी खात्री नोंदणी अधिकाऱ्याची होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा प्रमाणपत्र मिळाले की कंपनीच्या स्थापनेतील 4ही अवस्था पूर्ण होतात. ठीक आहे. ह्या 4 अवस्था होत्या. आता शेवटचा पार्ट आहे या प्रकरणातला, की कंपनीच्या स्थापनेसंदर्भात चिटणीसाची कोणकोणती कर्तव्ये किंवा कार्य आहेत. तर ही कार्ये आपण शिकणार आहोत. तर साधारणपणे कंपनीची स्थापना करताना किंवा कंपनी संदर्भात प्रवर्तनाच्या विविध अवस्था पार पाडताना कंपनी चिटणीस अतिशय मोलाची कामगिरी पार पाडतोय.
म्हणजे अनेक स्वरूपाची कामं म्हणजे कंपनीच्या वतीने किंवा संचालक मंडळाच्या वतीने संपूर्ण कामकाजाची जबाबदारी ही कंपनीच्या चिटणीसावर असते. आणि म्हणून तर कंपनीसाठी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापनाला मदत करण्यासाठी कंपनी चिटणीसाची नेमणूक केली जाते. आणि म्हणून तर बघा अ, आपल्या वाणिज्य शाखेमधून पदवी घेतल्यानंतर काही मुलं कंपनी सेक्रेटरी नावाचा जो कोर्स आहे तो करतात आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अशा सचिव पदासंदर्भातल्या ज्या संधी आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर कंपनीच्या कामकाजासंदर्भातली संपूर्ण कार्ये ही चिटणीसालाच पार पाडावी लागतात. कंपनी प्रवर्तकांना वेळोवेळी कायदेशीर सल्ला देण्याचं काम चिटणीसामार्फत केलं जातं. त्याचबरोबर कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील अनेक औपचारिकता, कायदेशीर क्रिया पार पाडण्याची कामं देखील चिटणीसाला त्या ठिकाणी करावी लागतात. कंपनीची नोंदणी करण्यासाठी किंवा कंपनीची स्थापना करण्यासाठी अनेक स्वरूपाची दस्तऐवजे म्हणजे कागदपत्रे तयार करावी लागतात. ही संपूर्ण कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी चिटणीसावर येऊन पडते किंवा चिटणीस त्यामध्ये मोलाचं योगदान देत असतो. कंपनीची नोंदणी करताना कंपनी चिटणीसाला पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पहिली जबाबदारी आहे वेळ क कंपनी वेळोवेळी कंपनी प्रवर्तकांच्या सभा आयोजित करणे. म्हणजे प्रवर्तक जर संख्येने जास्त असतील, तर त्यांना सभेच्या रूपाने एकत्र करण्याचं काम किंवा त्यांची सभा आयोजित करण्याचं काम हे चिटणीसालाच करावं लागतं. त्यानंतर झालेल्या सभांचा गोषवारा तयार करून मिनिट्स घेऊन म्हणजे त्यातले मुद्दे घेऊन नंतर प्रवर्तकांच्या सभेचं इतिवृत्त चिटणीसाला लिहावं लागतं. नंतर तिसरं कार्य आहे किंवा तिसरी जबाबदारी आहे, कंपनीच्या नावास नोंदणी अधिकाऱ्याकडून मान्यता घेणे. बघा, म्हणजे प्रवर्तन अवस्था असेल, नोंदणी अवस्था असेल, व्यवसाय प्रारंभ भांडवल उभारणी अवस्था असेल किंवा व्यवसाय प्रारंभ अवस्था असेल, या सर्व अवस्थांमध्ये जी कामं करावी लागतात. आता बघा कंपनीच्या नावास नोंदणी अधिकाऱ्याकडून मान्यता घेणे. बघा प्रवर्तकांच्या सभेमध्ये प्रवर्तन अवस्थेमध्ये त्या संदर्भात चर्चा केली होती. तुम्हाला आठवत असेल, की कंपनीचं नाव तयार करून त्या नावाला मान्यता घ्यायची म्हणजे त्या नावाची नोंद कुठे करायची? नोंदणी अधिकाऱ्याकडे. तर त्या संदर्भात चिटणीसाला योगदान द्यावं लागतं. नंतर कंपनी प्रवर्तकांना कंपनीच्या स्थापनेसाठी कंपनीचे विमेदारांबरोबर म्हणजे भाग विमेदार म्हणूयात आपण, हिसेब तपासनीसाबरोबर, बँकांशी, त्यानंतर कायदेशीर सल्लागारांबरोबर करार करावा लागतो. यासाठी कंपनी चिटणीसाने मदत करणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. म्हणजे सगळे करार करण्यासाठी चिटणीस त्या ठिकाणी मदत करतो. कंपनीचे घटनापत्रक व नियमावली यांचा कच्चा मसुदा तयार करणे व शेवटी कायदेशीर सल्लागारांची मान्यता घेऊन वरील कागदपत्रे तयार करून या कागदपत्रांना प्रवर्तकांच्या सभेमध्ये मंजुरी घेणे हेही काम कंपनीच्या चिटणीसाला करावं लागतं. त्यानंतर जी कागदपत्र किंवा महत्वाची दस्तऐवज, घटनापत्रक आणि नियमावली ही महत्वाची दस्तऐवज आहेत. ही तयार केल्यानंतर या दस्तऐवजांच्या प्रती नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करणे ही जबाबदारी चिटणीसाचीच असते. त्यानंतर नोंदणी कार्यालयाकडून नोंदणीचा दाखला किंवा नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविणे. म्हणजे पहिल्या 2 अवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर कंपनी चिटणीसाने अ, खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, अशा स्वरूपाची सगळी कामं केलेली असतात. मात्र पुढे सार्वजनिक कंपनीला मात्र किमान भांडवल उभारणी व व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्यासाठी चिटणीस पुढील प्रकारची कार्ये करत असतो. त्यामध्ये पहिलं कार्य आहे कंपनीच्या नियामक सभेचे आयोजन करणे व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ठराव संमत करून घेणे. बघा, नियामक सभा त्याला कायदेशीर सभा म्हणतात. अलीकडच्या नवीन कंपनी कायद्याने नियामक सभा घेणं बंधनकारक ठेवलेलं नाही. नियामक सभा कशासाठी? की कंपनीची नोंदणी झाल्यानंतर सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या आहेत किंवा कंपनीची निर्मिती झाल्यानंतर भांडवल उभारणी अवस्था किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला सार्वजनिक कंपनीला मिळाल्यानंतर सार्वजनिक कंपनीच्या संदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत याविषयीची माहिती सभासदांना, भागधारकांना देण्यासाठी किंवा कायदेशीररित्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी नियामक सभेचं आयोजन केलं जातं. आणि या सभेमध्ये काही महत्त्वाचे ठराव मंजूर केले जातात. तर त्यामध्ये
नोंदणीपूर्व करारांना मान्यता मिळवणे, चिटणीसाची नेमणूक कायम करणे, भाग भांडवल जमा करण्यासाठी अधिकृत बँकेची नेमणूक करणे आणि हिसेब तपासणीसाची नेमणूक करणे, अशी महत्त्वाची कामे नियामक सभेमध्ये केले जातात. तर अशा नियामक सभेचं आयोजन हे चिटणीसालाच करावं लागतं. नंतर पुढचं कार्य आहे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या नावाचा बोर्ड तयार करून घेणे व तो कंपनीच्या कार्यालयाबाहेर लावणे. महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर भाग बाजाराच्या व्यवस्थापनाशी करार करून कंपनीच्या भागांचा समावेश होण्यासाठी अर्ज करणे. मी अगोदरच म्हटले, की भाग बाजार अधिकाऱ्याकडे भागांची नोंद करण्यासाठी अर्ज करणे. कशासाठी केली जाते भागांची नोंद? भाग बाजारामार्फत भागांची खरेदी विक्री करून घेण्यासाठी. जेव्हा भाग बाजारामध्ये भागांची नोंद केली जाते, तेव्हा त्या कंपनीला लिस्टेड कंपनी असं म्हटलं जातं. नंतर चौथं कार्य आहे, जबाबदारी आहे, माहिती पत्रक तयार करून घेणे व त्यातील माहिती काळजीपूर्वक वाचणे, पाहणे आणि सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता होत असल्याची खात्री करून घेणे आणि त्यानंतरच माहिती पत्रक छापून घेणे व माहिती पत्रकावर संचालकांच्या सह्या घेणे. त्यानंतर त्या माहिती पत्रकावर प्रसिद्धीची तारीख नोंदवणे आणि प्रसिद्ध झालेलं माहिती पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करणे, असंही काम चिटणीसालाच करावं लागतं. त्यानंतर भाग भांडवल उभारणी संदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुक गुंतवणूकदारांना आवाहन करणे. त्यात त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे भाग, किती प्रमाणात भाग किंवा भागांची दर्शनी किंमत किती आहे आणि भाग विक्रीची शेवटची तारीख काय आहे, इत्यादी बद्दलची इत्थंभूत माहिती कंपनी चिटणीसाने वर्तमानपत्रात देणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यानंतर पुढची जबाबदारी आहे किमान अभिदानाच्या रकमेची म्हणजे किमान भांडवलाची रक्कम. किमान अभिदानाची रक्कम म्हणजे काय? किमान भांडवलाची रक्कम आणि कशाला म्हणतो किमान अभिदानाची रक्कम? कमीत कमी किती भांडवल जमा व्हावं हे ठरवलेलं असतं भाग विक्री संदर्भात. मी अगोदर उदाहरण सांगितलंय ₹1,00,000 भाग विक्रीला काढलेले आहेत. त्यातून किती रक्कम जमा होईल? तर ₹10,000 जमा होईल किमान. त्याला किमान अभिदानाची रक्कम असं म्हटलं जातं. भाग भांडवल जमा झाल्यानंतर संचालक मंडळाची सभा आयोजित करून त्याविषयीचा किमान अभिदानाची रक्कम जमा झाल्याचा ठराव मंजूर करणे. नंतर भाग वाटपाचा ठराव संमत करून भाग वाटप पत्रे संबंधित अर्जदारांना पाठवणे. ज्यांना भाग वाटप करता आले नाही, अशा अर्जदारांना खेदपत्र व त्या अर्जासोबत त्यांनी भरलेली रक्कम त्यांना परत पाठवणे. त्यानंतर संचालकांकरिता जेवढे पात्रता भाग माहिती पत्रकात नमूद केलेले आहेत, तेवढे त्यांनी खरेदी केले पाहिजेत. तर अशी अट संचालकांनी पूर्ण केली की नाही, हे खात्रीशीर तपासणे. त्यानंतर भागधारकांना भाग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करणे व भागधारकांसाठी सभासद नोंदवही तयार करणे. नंतर भांडवल उभारणीसाठी वरील सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी किंवा व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात अर्ज सादर करणे. या अर्जासोबत ठराविक आशयाचे प्रतिज्ञापत्र जोडणे. या प्रतिज्ञापत्रात कंपनीने व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे, असे नमूद करणे अपेक्षित आहे. असं प्रतिज्ञापत्र कंपनी चिटणीसालाच तयार करून ते नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावं लागतं आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ करण्याविषयीचं प्रमाणपत्र मिळवणे, ही सर्व कायदेशीर कामे किंवा ह्या सर्व कायदेशीर जबाबदाऱ्या कंपनी चिटणीसालाच पार पाडाव्या लागतात. ठीक आहे. तर दुसरा टॉपिक जो आपला होता, कंपनीची स्थापना किंवा नोंदणी आणि त्यातील अवस्था, त्या अवस्था आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत.